बटेंगे तो कटेंगे असा नारा देणाऱ्या भाजपने अकोला महानगरपालिकेत 7 मुस्लिम नगरसेवकांच्या मतांच्या जोरावर सत्ता स्थापन केल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिल्यामुळे भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय। सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणाचीही मदत घेण्यास राजकारणात अडचण नसते हेच या निवडणुकीत पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। दरम्यान या सत्ता स्थापनेसाठी 3 कोटी रुपयांची किंमत मोजण्यात आल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला असून त्यामुळे वातावरण अधिकच तापलंय। या आरोपांमुळे अकोल्याच्या निकालाची चर्चा अमरावतीपर्यंत पोहोचली असून 6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय। 2-3 नगरसेवक असलेल्या पक्षांची देखील बार्गेनिंग पॉवर वाढली आहे। कुणाला उपमहापौर पद हवे तर कुणाला स्थायी समितीत स्थान। आता बघा, एमआयएमने महापौर उपमहापौर पदासाठी अर्जांची उचल केली। शिंदे सेनेने उपमहापौर पदाची अट घातली आहे। युवा स्वाभिमानालाही उपमहापौर पद हवंय, परंतु बहुमत कोणत्याच पक्षाकडे नाही। जादुई आकडा गाठण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी सुरू आहे।